नमस्कार मित्रो, काल मी एक व्हिडिओ बनवला की त्याच्यामध्ये प्रश्न हा विचारला गेला की सोसायटी हा प्रमोटर असते का. त्याचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित मी दिलेलं आहे. पण अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे सोसायटी सेल्फ रिडेव्हलपमेंट करत असेल तर त्यामध्ये प्रमोटर असतो का. तर त्याचं उत्तर होय असं आहे. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे रेरा आणि मोफाचे जे डेफिनेशन आहे की वन हू कन्स्ट्रक्ट्स और हू कॉजेस टू कन्स्ट्रक्ट, या दोन्ही डेफिनेशनमध्ये सोसायटी जेव्हा सेल्फ रिडेव्हलपमेंट करते त्या दोन्ही डेफिनेशन्समध्ये येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोसायटी हे जेव्हा बाहेर येतो तेव्हा डायरेक्ट ॲग्रीमेंट करत असते, त्यामुळे त्याचे कोव्हेनंट्स त्याचे क्लॉजेस हे त्यांना बाध्य असतात. त्यामुळे सोसायटी ही त्याच्यामुळे पूर्णपणे एक प्रमोटरचं स्टेटस घेते आणि त्यामुळे रेराचे जे कंप्लायन्सेस आहेत ते सगळे त्यांना करावे लागतात आणि ते करतात. पण प्रश्न असा आहे की याच्यामध्ये चान्सेस कमी आहेत की सोसायटी फसवायचं किंवा प्रॉब्लेम यायचा, कारण सोसायटीचे स्वतःच त्यांना एक गरज असते का वेळेत कन्स्ट्रक्शन पूर्ण करण्याचं आणि किंवा दुसरं काही करण्याचं त्यांना, कारण शेवटी त्यांचं स्वतःचं घर असतं. त्यामुळे ह्या ठिकाणी प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी आहे. पण त्यांना डेफिनेटली रेराचे कंप्लायन्सेस वगैरे सगळं याकडे लक्ष द्यावं लागतं. धन्यवाद.